नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 8 ओवी क्रमांक 121 ते 150 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 121. इंद्रिया अनुघड पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतून बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. याचा अर्थ जीविताचे सुख नाहीसे होऊन व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्यू चिन्हे उघड दिसू लागल्यावर. ओवी क्रमांक 122. ते वेळी बैसावेची कवने, मग कवन निरोधी करणे, तेत काह्याचे नि अंतःकरणे प्रणव स्मरावा. याचा अर्थ त्यावेळेस उठून बसावे कोणी, इंद्रियांचे संयमन करावे कोणी आणि कोणाच्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे. ओवी क्रमांक 123. तरी गा ऐसिया हो ध्वनी, जने थारा देसी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. याचा अर्थ तर बाबा रे, असल्या संशयास तू आपल्या अंतःकरणात कदाचित थारा देशील हो. असे पहा, माझी जो नेहमी सेवा करीतो त्याच्या निदानींच्या समयी मी त्याचा सेवक बनून राहतो. ओवी क्रमांक 124. जे विषयाशी तिळांजली देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वावुनी, माते हृदयी सुनी भोगिताती. याचा अर्थ जे विषयाला तिळांजली देऊन विषयांविषयी होणाऱ्या इच्छांना बांध घालून व मला हृदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात. ओवी क्रमांक 125. परी भोगीतया आरानुका, भेटणे नाही क्षुदादिका, तेथ चक्षुरादी रंका कवन पाडू. याचा अर्थ त्यांना त्या समाधानात भूक वगैरेची आठवणही राहत नाही, मग गरीब बिचाऱ्या नेत्रादिकांचा तेथे काय पाड. ओवी क्रमांक 126. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजसी लिगटले, मीची हुनी आटले उपासिती. याचा अर्थ अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्य रूपास पावलेले आपले अंतःकरणात माझ्याशी तल्लीन झालेले व मद्रूप होऊन ते माझीच सेवा करणारे आहेत. ओवी क्रमांक 127. तया देहावसान जै पावे, तै तीही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. याचा अर्थ त्यांचा अंतकाळ समीप यावा, त्यांनी माझे स्मरण करावे आणि नंतर मी त्यास पावावे, तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग. ओवी क्रमांक 128. पै रंकू एक आडलेपणे, काकुळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज. याचा अर्थ हे पहा, संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेही मोठ्या काकुळतीने धाव रे धाव म्हणून माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्याकरिता मला जावे लागत नाही काय. ओवी क्रमांक 129. मग भक्ता ही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखा नावा. याचा अर्थ आणि माझे जे भक्त आहेत त्यांच्याशी जर मी असेच आचरण ठेवले तर त्यांनी मग माझ्या भक्तीची हाव का करावी. म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायांचे नाव देखील काढू नको. ओवी क्रमांक 130. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा, तो आभारूही जीवा साहवेची ना. याचा अर्थ ते ज्यावेळी स्मरण करीतात त्यावेळी त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो, ते माझी भक्ती करीतात. ह्या त्यांच्या उपकारांचे ओझे मला सहन करवत नाही. ओवी क्रमांक 131. ते ऋण वैपन देखुनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्ण त्वालागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. याचा अर्थ अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहो हे पाहून त्यातून उतराई होण्याकरिता मी आपल्या भक्तांच्या अंतकाली त्यांची सेवा करीतो. ओवी क्रमांक 132.
देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा, मनोनी आत्मबोधाची या पांजिरा सुये तया ते. याचा अर्थ देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. ओवी क्रमांक 133. वरी आपुलिया स्मरणाची वाईली, ही व ऐसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते. याचा अर्थ त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हादकारक व थंडगार अशी सावली करतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नित्य मजकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो. ओवी क्रमांक 134. मनोनी देहातीचे साकडे, माझी या काहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे, सुखेची आणि. याचा अर्थ म्हणून देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तास कधीही होत नाही व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो. ओवी क्रमांक 135. वरचील देहाची गवसनी फेडुनी, आहाच अहंकाराचे राज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी. याचा अर्थ आत्म्यावरील देहरूप गवसनी काढून व मिथ्या अहंकाराचा धुरळा झाडून केवळ भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करीतो. ओवी क्रमांक 136. आणि भक्ता तरी देही, विशेष एक बंकीचा ठावो नाही, म्हणून अव्हेरू करिता काही, विवेगू ऐसा न वाटे. याचा अर्थ आणि भक्तालाही देहाची ठिकाणी ऐक्य वाटत नसल्यामुळे त्याचा त्याग करताना त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही. ओवी क्रमांक 137. ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पे याते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मिनले. याचा अर्थ कारण देहाच्या अंतकाली भगवंतांनी पावावे आणि आपले जवळ न्यावे असेही त्यांच्या मनात येत नाही, काकी ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात. ओवी क्रमांक 138. एरी शरीराची असलेली असते पण हे सावली, वाचूनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे. याचा अर्थ याशिवाय त्यांच्या त्या शरीररूप पाण्यात आत्मा आहे असे दिसते खरे, परंतु तो प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी खरोखर पाहू गेले असता चंद्राचेच ठिकाणी ते असते. ओवी क्रमांक 139. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, मनोनी देहांती निश्चित मीची होती. याचा अर्थ अशा बोधाने माझ्याशी जे युक्त झालेले आहेत त्यांना मी नेहमी जवळच आहे म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात. ओवी क्रमांक 140. मग क्लेशतरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली आहे. याचा अर्थ मग जे शरीर क्लेशरूप झाडांचे बन ते तापत्रय रूप अग्नीची सेगडी, जे मृत्यूरूप कावळ्यास बळी दिले आहे. ओवी क्रमांक 141. जे दैन्याचे दुबते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल. याचा अर्थ जे दारिद्र्य वाढविणारे, जे मृत्यूचे भय वाढविणारे, जे सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल. ओवी क्रमांक 142. जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. याचा अर्थ जे वाईट बुद्धीचे मूळ, जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्मांचे फळ, जे भ्रांतीचे केवळ स्वरूपच. ओवी क्रमांक 143. जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे. याचा अर्थ जे संसाराची बसण्याची जागा, जे अहंकारादी विकारांची बाग, जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच. ओवी क्रमांक 144. जे काळाचा खिचू उसिटा, जे आशेचा अंगवठा, जन्ममरणाचा वोलिंगवटा,
स्वभावे जे, याचा अर्थ होय जे काळाने चघळून टाकलेला उष्टा खिचडा, जे आशेचे अंगबळ, जे स्वभावता जन्म मरणाला कोल देणारे. उभी क्रमांक 145. जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचुवांचे. याचा अर्थ जे भ्रमाने भरलेले, जे वाईट कल्पनांचे ओतलेले, किंबहुना विंचवाचे पेवच होय. उभी क्रमांक 146. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पन्यांगनाचे मित्र, जे विषयद विज्ञान यंत्र सुपूजित. याचा अर्थ जे वाघाची जाळी, जे वेशांचे मित्र, म्हणजे मनाला वेशांप्रमाणे मोह घालणारे, जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय. उभी क्रमांक 147. जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकांचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा संवचोराचा. याचा अर्थ जे जखिनीच्या दयेंचे ठिकाण व विषयरूपी थंड पाण्याचा घोट, जे स्नेह भावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय. ओवी क्रमांक 148. जे कोडियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन जे. याचा अर्थ जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे अलिंगन, जे महाविषारी सापाच्या अंगाप्रमाणेच मऊ, पण जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणेच मधुर. ओवी क्रमांक 149. जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा. याचा अर्थ जे वैऱ्याच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगत स्वागत, फार काय सांगावे, जे अनर्थाचा समुद्रच होय. ओवी क्रमांक 150. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे. याचा अर्थ जे स्वप्नात पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन व जे धुराच्या रंजांनी भरलेले आकाश. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.